जय नर्मदा मैया, हर हर नर्मदे, हर हर नर्मदे. माय माऊली नमस्कार. विविध कथासार ग्रंथातून आपण नर्मदा पुराण श्रवण करून अभिवाचन करूया भक्तीने. तुम्ही बोला हर हर नर्मदे, हर हर नर्मदे. लाभ घ्या, लाभ द्या माऊलींनो, पुण्य कमवा सारे जनींनो. चला तर सुरुवात करूया. भाग 34. मागील भागावरून पुढचा भाग सुरू. श्री गणेशाय नमः. श्री कुलदेवताय नमः. हर हर नर्मदे. मागील भागावरनं पुढचा भाग सुरू. राजाने केलेली स्तुती ऐकून शंख, चक्र, गदा धारण करणारे भगवान विष्णू म्हणाले, राजन, आपण वर मागा. राजा म्हणाला, ओंकार लिंगाच्या उत्तर भागात वैदुर्य पर्वताच्या शिखरावर जनार्दन लिंगाच्या नावाने निवास करा. येथे विधीपूर्वक आपली पूजा केल्याने मनुष्याला श्री विष्णुनाम प्राप्त झाले पाहिजे. पशुपक्ष्यांची योनी मिळू नये आणि यमलोकात सुद्धा प्रवेश नको. येथे प्राणत्याग केल्यावर मनुष्याला आपल्या परमधामाची प्राप्त झाली पाहिजे. या तीर्थात पितरांच्या निमित्ताने अन्नदान केल्यावर पितर आपल्या प्रसादाने विष्णुनाम प्राप्त करतील. भगवान विष्णू म्हणाले, नृपश्रेष्ठ, मी येथे अवतार धारण करतो. आपण जे काही मागितले ते सर्व माझ्या प्रसादाने पूर्ण होईल. असे म्हणून शंख, चक्र, गदा धारण करणारे भगवान विष्णू आपल्या धामाला निघून गेले. युधिष्ठिर अशा प्रकारे इंद्रद्युम्नने महान यज्ञाचे वर्णन केले. त्या यज्ञाने समस्त जग पुण्यतीर्थाच्या रूपाने प्रसिद्ध झाले. सिद्धेश्वर लिंगाला ब्रह्माचे, नारायणेश्वराला श्रीहरीचे स्वरूप समजा. याच्या श्रवण आणि कीर्तनाने मनुष्य विष्णू लोकात सन्मानित आहे. त्यानंतर सत्यव्रतपरायण राजाने तीर्थाचे स्तवन केले. पितरांचा उद्धार करण्याकरिता समर्थ तीर्थांना माझा वारंवार नमस्कार. तीर्थ म्हणाले, महाभाग, तुम्ही माझ्याकडून मनाला जो वाटेल तो वर मागा. इंद्रद्युम्न म्हणाले, तीर्थगण, आपण सर्व लोक माझ्यावर अनुग्रह करून ओंकाराच्या समीपवर्ती तीर्थामध्ये निवास करा. एवं वस्तू म्हणून तीर्थाने नर्मदा नदीचे अशा प्रकारे स्तवन केले. अनेक कल्पापर्यंत स्थिर राहणारे तसेच महादेवाची सर्व उत्कृष्ट कला स्वरूपा नर्मदा देवीला मी नमस्कार करतो. सर्व लोकात अत्यंत प्रसिद्ध असून नर्मदामध्ये श्रेष्ठ असलेल्या नर्मदे आम्ही नतमस्तक आहोत. देवी, आपण व आम्ही तीर्थाच्या प्रभावाने नाही, परंतु स्वभावाने सुद्धा परमपवित्र आहात. त्याचप्रमाणे भगवान सूर्याची प्रभा, अग्निदेवताची कांती याप्रमाणे प्रसिद्ध पवित्र आहात. नर्मदेची स्तुती करून तीर्थाने इंद्रद्युम्नाला सांगितले, राजेंद्र, जशी चंद्राची कला पवित्र असते तशी महानदी नर्मदा सुद्धा पवित्र होय. असं म्हणून सर्व तीर्थ अंतर्धान पावले. त्यानंतर नृपश्रेष्ठ इंद्रद्युम्नाने अर्धे देऊन गंगाजीची स्तुती केली. गंगा भागीरथी देवी, भोगवती, शुभा, जानवी, मोक्षदा, भद्रा, तारिणी, पापनाशिनी इत्यादी नावांनी प्रसिद्ध असलेल्या गंगादेवीला मी नमस्कार करतो. माते, आपणच स्वर्गात देवादिदेवांनी वंदन केलेली मंदाकिनी आहात. आपणच वेदमाता, गायत्री, उमा, कात्यायनी आहात. देवी, आपणास साक्षात महादेवजीचे स्वतःच्या डोक्यावर धारण केले. यामध्ये आपण आपल्याविषयी अधिक काय बोलावे बरं? भगवान चंद्रार्थ शेखराला सोडून दुसरे कोण आपली स्तुती करण्यास समर्थ आहे? गंगाजीने म्हटले, महाराज, मी प्रसन्न झाले. आपण काही वर मागा. राजाने म्हटले, देवेश्वरी, आपण सदैव येथे मुक्काम करा. गंगा म्हणाली, राजेंद्र, असेच होईल. मी माझ्या एका अंशाने सुद्धा येथेच प्रवाहित राहील. असे म्हणून गंगा आपल्या स्थानावर गेली. त्यानंतर राजा इंद्रद्युम्नाने नर्मदा देवीची स्तुती केली. देवी, आपल्या जलाच्या प्रभावाने मी देवता आणि पितरांना संतुष्ट केले. तू चराचर प्राण्यासहित समस्त त्रिलोकांना पवित्र केले. तू संपूर्ण प्राण्यांची माता, मनुष्याला संसार सागरातून पार करणारी महादेवी, मेकला, कल्पना, नर्मदा, जलपूर्णा इत्यादी नावाने प्रसिद्ध होऊन तूच विंध्य पर्वताची शोभा वाढवतेस. शुभे, हजारो वर्षापर्यंत आपल्या स्तुतीमध्ये संलग्न राहून सुद्धा कोण आहे की जो तुमचे चांगल्या प्रकारे स्तवन करू शकतो? या
स्तोत्राने संतुष्ट होऊन नर्मदा म्हणाली, राजन, तुला काय पाहिजे? मी तुला वर देईन, त्यानेच तुला सिद्धी प्राप्त होईल. नर्मदेचे हे वचन ऐकून ब्राह्मणांसहित शिवभक्त पारायण राजा हसत म्हणाला, देवी, जर मला वर देणार असतील तर आपल्या दक्षिण तटापासून उत्तर तटापर्यंत 7 प्रवाह कर. काय? दक्षिण तटापासून उत्तर तटापर्यंत 7 प्रवाह कर. नर्मदा म्हणली, राजन, माझा प्रभाव प्रसादाने सर्व होऊन जाईल. यामध्ये जे काही दान दिले जाईल त्याचे पुण्य असंख्य असेल. येथे दान देणाऱ्याचा पुन्हा या संसारात जन्म होणार नाही. क्षुद्र, चांडाल, मृग, पशु, सर्प सर्व नीलगंगा संगमात स्नान केल्याने अथवा प्राणत्याग केल्याने स्वर्गधामाला जातील. त्यानंतर नर्मदेला नमस्कार करून राजा इंद्रद्युम्न आपल्या वाहनावर आरूढ होऊन सहाय्य राजाबरोबर देव निर्मित आपली राजधानी अयोध्यापुरी येथे निघून गेले. तेथे दीर्घकाळापर्यंत राज्य करून पश्चात ते स्वर्गलोकात गेले. युधिष्ठिर हा प्राचीन इतिहास आपणास सांगितला. जो सांगेल, ऐकेल त्याला यमलोक पाहणार नाही आणि तो पाप योनीत जाणार नाही. या ठिकाणी आपला हा भाग संपला. पुढील भागामध्ये आपण महेश्वर तीर्थाचा महिमा, राजा सायलंकायनाचा यज्ञ बघणार आहोत. बोला हर हर नर्मदे, हर हर नर्मदे. श्रवण केले असेल तर प्रतिक्रियेत लिहायला विसरू नका. हर हर नर्मदे, हर हर नर्मदे.